डिवाइन मॉर्निंग एव्हरीबडी. सो वेलकम बॅक अगेन. तर फायनली आमचं ते तिकीटही झालेलं होतं, चेकिंगही झालेली होती. आम्ही न्यू सेल्फी स्टिक पण घेतली होती फॉर व्हिडिओ शूटिंग, तीही जमा झालेली होती आमची. सो लेट्स गो इनसाईड. तर आता वेटिंग इथं होतं आणि इथं तुमचं जे तिकीट असतं ना ऑनलाईनचं, ते स्कॅन करून तुम्हाला एंट्री मिळते की किती लोकांचं आहे वगैरे. तर मग असं आम्ही, खूप मोठं आहे ॲक्च्युली, छान आहे. तर इथं थोडंसं आम्ही 10 मिनटं थांबलो होतो फक्त. We are safely reached. DJ. बैलेंस होता है मैडम. श्री शिवा नमस्कार. एक मिनट. गाइस देखो ना गाइस, देखो ना गाइस, देखो ना. किसको मिस कर रहे हैं भाई आपको इधर? वही मैं बोल रही हूँ. रास्ता में नहीं करो, रास्ता अपन यहीं से गयो. बहुत रास्ता कवर करते हैं ये साइड. हम आ जाते कितना अभी लोग पाता कोई दुकान है ना, ये नहीं है. ये कौन सा है? ये नेमिना दुकान के जाते ना पैदल. अच्छा. पूरे रास्ते में खाने पीने का सब है. वो भी किसी देखो ना उतरने का, वो वहां से उतर ये जैन मंदिर है. वो 1500 नीचे वो तो इधर ऊपर है, वो चल रहे हैं वो चले गए. आ चल रहा है. वो देखो जर तुम्ही पैदल येणार असाल तर तुम्हाला जे जैन मंदिर आहे ना त्याचं दर्शन होणार. आणि जर तुम्ही रोपवेने येणार असाल तर तुम्हाला परत खाली काही स्टेप्स चालावं लागेल आणि तुमचं ते दर्शन होणार नाही. पण व्ह्यू इतका सुंदर होता, इतका जबरदस्त होता. माय गॉड, मीन्स तो नजाराचा आनंद घेता आम्ही मस्त रोपवेने हाफ ऑफ द डिस्टन्स कवर केला. तर आम्ही सक्सेसफुली पोहोचलो होतो इथं आणि त्या दृश्याचा आनंद म्हणजे खूप वेगळाच होता. डोळ्यांनी जेव्हा बघत होतं पूर्ण ब्युटिफुल नजारा आणि त्या डोंगरावरती देवाचं मंदिर आणि तिथं तुम्हाला पोचायचं आहे. हाऊ इट्स ग्रेट ॲक्च्युली. तर ह्या ब्युटिफुल वेदरचा तुम्ही नजाराचा आनंद घेऊ शकता. त्यानंतर थोडं पुढे चालल्यावरती एक अंबाजी मातेचं मंदिर आहे, तिथं तुम्हाला ते दर्शन घेऊन पुढं जावं लागते. आणि त्यापूर्वी जर तुम्हाला स्टिक घ्यायची असेल तर तिथं ते 20 रुपीज या 50 रुपीजमध्ये चार्ज करतात आणि ते डिपॉझिट घेतात आणि त्यानंतर तुमचे अर्धे पैसे तुम्हाला रिटर्न करतात. तर तुम्हाला स्टिक घ्यायची असेल तर इट्स व्हेरी इझी की तुमचं ट्रेक लवकर पूर्ण होतं. ते आहे अंबाजी मातेचं मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये ऑब्वियसली गाभाऱ्यामध्ये एनर्जी असतेच, तर जिथं कुठं जातात तिथं ॲटलिस्ट तुम्ही 10 ते 15 मिनटं तरी बसायला हवं. त्याच्यानंतर तुम्हाला ते फील हळूहळू व्हायला लागेल. तर अशा प्रकारे एक सुंदर असं दर्शन झालं आणि खूप सारे लोकांनी पण तिकडे व्हिजिट केलेली होती. आणि जे डोंगरचा नजारा होता, जे काही दृश्य होतं, जे काही डोंगर सारे होते, त्याच्यानंतर सनराईज, ते खूप वेगळा ॲटमॉस्फिअर. आणि हो, इथं जर तुम्हाला जायचं असेल आणि तुमच्याकडनं चाललं जात नसेल तर इथं ते डोलीने पण नेतात पुढं. तर तुम्हाला काय ऑप्शन बेटर वाटतं? रोपवे आहेच, अर्ध्या रस्त्याने सोडतं आणि जे बिट्टूवाले असतात किंवा डोलीवाले असतात ते पूर्ण तुम्हाला मंदिरापर्यंत सोडतात. भगवान दत्तात्रय प्रत्यक्ष निवास करण्याचं त्यांचं हे ठिकाण म्हणजे गिरनार पर्वत आहे. भगवान दत्तात्रयांनी ना आपल्या चिरंतर वास्तव्यानं सुशोभित केलेलं आणि 12,000 वर्ष इथं तपश्चर्या करून सिद्ध केलेलं असं हे गिरनार पर्वत आहे. तर भक्तांची खूप श्रद्धा आहे आणि भौगोलिकदृष्ट्या हे परिसर लहान मोठ्या पर्वतांनी ना खूप वेढलेला आहे. तर ही भूमी साधारण भूमी नाही आहे, तर ही भूमी योगी सिद्धी महात्म्यांनी समृद्ध आणि संपन्न आहे. गिरनार पर्वत असं पर्वत पवित्र सिद्धस्थान आहे. इथे अनेक संतांना प्रभू दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिलेलं आहे. या गिरनार पर्वतात ना पायथ्याला भवनाथ मंदिर आहे, महादेवांचं मंदिर आहे, लंबे हनुमानजींचं मंदिर आहे जे आपण बघितलं. असे खूप सारे स्थळं पण इथं आहेत आणि इकडं यात्रा पण भरत असते. तर आपण काही 200 पायऱ्या चढल्यानंतर ना भैरवांचं मूर्तीचं दर्शन आपल्याला होतं
आणि त्यानंतर पुढं मग वेलनाथ बाबा समाधी पण आहे. असं म्हटलं जातं की गोरक्षनाथांनी गुरुदत्तांकडे प्रार्थना केली होती आणि आपल्या चरणांचं दर्शन मला सतत व्हावं, दत्त महाराजांनी हे मान्य केलं होतं आणि म्हणून गौरव शिखर उंचीवर आहे. तर इथे नवनाथ संप्रदायाच्या गुरु गोरक्षनाथांनी घोर तपश्चर्या इथं केली होती आणि त्यांना गुरुदत्त गुरूंनी साक्षात्कार दिला होता. तर आज तागायत तिथे गोरक्षनाथांचा वावर असल्याचं समजलं जातं आणि इथं ना गोरक्षनाथांची अखंड धुनी पण आहे. आणि इथं जसं की म्हणतात की बाजूला पाप पुण्याची खिडकी पण आहे, तर या खिडकीतून निघाल्यावर मोक्ष मिळतो असं समजलं जातं. तर हे खूप असं सुंदर स्पिरिच्युअल स्पॉट आहे. माय गॉड, म्हणजे काय सांगायचं, तिथं गेल्यावर ते तुमच्या डोळ्यातून ऑटोमॅटिक अश्रू घडतात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ते पूर्ण गुरुशिखर सर करतात ना, तो वेगवेगळा अनुभव तुम्हाला येत चालतो. म्हणजे तुमची ऑटोमॅटिक चालू पण नाही शकणार ना तुम्ही, तरी तिथं चालू शकणार, कारण की तुम्ही बघितलं लहान मुलं कशी इझी चढताय. तर इथं एकदा तरी माणसानं जायला हवं असा हा प्लेस आहे. म्हणजे मला गिरनार जायचं होतं आणि सोमनाथी जायचं होतं, इवन नागेश्वर जायचं होतं, द्वारकाही जायचं होतं. तर आणि मोदीजींना लाईव्ह बघितलं, तर ह्या गोष्टी सिक्वेन्स वाईज घडत गेल्या आणि ऑटोमॅटिक झाल्या. जसं की आपण मॅनिफेस्टेशन बोलतो, तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतात वेन यू आर जस्ट सरेंडिंग युअर सेल्फ टू द गॉड. आणि जेव्हा ही जर्नी मी करत होते, ऑनेस्टली गाईज, याच्या पहिले माझ्या ड्रीममध्ये मला गोरक्षनाथजी महाराज पूर्ण 9 अवतार दिसले होते आणि आय डोंट नो की मला क्रेविंग झाली जाण्यासाठी आणि मी तर गिरनारला पण पोचले, जस्ट इमॅजिन. आणि इथं ना मानवी जन्म सार्थकी होतो असं म्हटलं जातं. सहस्रा चक्रापर्यंत हा आपला प्रवास इथं पूर्ण होतो. तर महाराजांना एकच विनंती, गुरु महाराज, आम्ही कधी चुकलो, अडखडलो, वामपंथाला लागलो, तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणावंस अशी दत्त गुरु महाराजांची चरणी खूप मोठी प्रार्थना. आणि इथं खूप साऱ्या भाविक लोकांनी व्हिजिट केलेली होती आणि इथं तुम्ही खूप वेगळ्या मार्गाने येऊ शकतात. सुरत, बडोदा, अहमदाबाद या शहरातून तुम्ही येऊ शकतात, कारण की इथं ऑलवेज बसेस सेवा सुरू असतात, रेल्वे पण सुरू असते. तर मस्ट व्हिजिट दिस प्लेस. फायनली आम्ही शिखराजवळ पोहोचत होतो. आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेवा की ना इथं खूप स्टेअर्स छोट्या छोट्या आहेत, तर बी केअरफुल व्हाईल यू आर वॉकिंग. तर पाय सटकतो ॲक्च्युली तिथून. तर जेव्हा तुम्ही उतरतात ना, तेव्हा जास्त केअरफुल राहा, कारण की तिथून डायरेक्टली स्लीप होऊ शकतो माणूस, कारण की त्या पायऱ्यानं स्लिपरी आहेत, त्याची काळजी घ्या. तर फायनली मी मंदिराजवळ पोचले आहे. मंदिरात आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, ते जास्त वेळ थांबू देत नाही. बट गाईज, मी 2 टाईम दर्शन केलं आणि तिथे थोडा वेळ थांबले. जो 14वा अध्याय तो रीड केला तिथं. and I cried a lot there because I was too much emotional. I don't know what happened to me, but yeah, this thing happened to me. I cried a lot there and I sat for there at least 10 minutes. व मी आतमध्ये गेली ना, मी फक्त मूर्तीला न्हाडत बसले बस. फक्त की हे काय, मीन्स लाईक की फक्त बघत राहावं असं वाटतं तिथं बस. तर मी पूर्ण ब्लँक झाले आणि मला बिलकुल काहीच करायचं मन नाही झालं, नाही बोलायचं झालं, पूर्ण सायलेंट झाली मी त्यावेळेस. तर मी वेगळ्या झोनमध्ये गेलेली होती डायरेक्टली. बट या मी जेव्हा त्यांना पाहिलं ना, खरंच खूप भारी वाटलं मला. तर दर्शन झाल्यानंतर आता जो मेन गेट होता ना, तिथून तुम्हाला खाली जावे लागतं. तिथं महाप्रसादाचा खूप सुंदर असं त्यांनी आयोजन केलेलं आहे. तिथं पण अखंड धुनी आहे, तर तिथंही तुम्ही ते घेऊ शकता. तिथं प्रसादही मिळतो. अशा प्रकारे माझं सुंदर असं दर्शन झालं प्रसादाचा. पण मी त्याचा आस्वाद घेतला. खूप सुंदर असा होता. मी बार बार खाओगे ऐसा वाला बनाया था. सिरियसली गाईज, खूप अमेझिंग आहे. नक्की जावा इथं. आणि हा पाण्याची बॉटल ना तुम्हाला आतमध्ये मिळते त्यांच्याकडनं, तर पाणी जरूर कॅरी करा तुमच्यासोबत. फक्त तुमच्यासोबत जी बॉटल आणलेली असेल ती नाही चालणार, स्टीलची असेल तर डेफिनेटली चालेल. तर कसं वाटलं हा गिरनार पर्वताचं दर्शन करून? येस, आतमध्ये मोबाईल अलाउड नसतो, त्याच्यामुळे यू कांट कॅप्चर एनीथिंग.
तर अशा प्रकारे रिटर्न होताना समोर मंदिरच होतं, तर आतमध्ये मोबाईल तिथं अलाउडच नाही आहे. तर इथं मंदिराच्या समोर बसून मस्त आम्ही अर्धा तास बसले फॉर द मेडिटेशन अँड इट्स व्हेरी ग्रेट फिलिंग आय हॅड देअर. समुद्राचा आमच्या गावाला येतो, समुद्र तुला दाखव. इनविजिबल होता अंबाजी मंदिर. तर तुम्हाला हे वाटत असेल की नक्की मी किती फेवरेट आहे गॉडची, मीन्स आय एम युनिव्हर्सल चाइल्ड. सो खूप सारे फोटोज क्लिक केले, खूप साऱ्या मेमरीज मी कलेक्ट करते आणि या अपलोडिंग फॉर माय सेल्फ टू, की जेव्हा मी पुढं बघेल की अरे मी कुठं गेली, त्यामुळे मी अपलोड करत असते. आणि आय लव टू शेअर लाईक की पुरा जर्नी माझी कशी झाली, तर हे मी शेअर करत असते बिकॉज फॉर मेमरी ओनली, दॅट्स इट. नाव आम्ही प्राऊडने म्हणू शकतो का आम्ही गिरणारी आहोत. येस, वी आर गिरणारी. तर आम्ही मस्त ग्रुपने गेलो होतो सगळेजण मिळून. तर खूप सारी अशी मस्त आमची धमाल मस्ती विथ फन, विथ स्पिरिच्युअलिटी, या सगळं मिक्सचर्स ऑफ थिंग्स आम्ही ही जर्नी करत आहोत आमची. आणि खूप अवेसम अशी जर्नी होती, तीही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आमची झालेली. तर हे आमच्यासाठी गॉडचा ब्लेसिंगच म्हणावा की नाही. तर चला, अशा प्रकारे आम्ही पोचलो आहोत रोपवेच्याकडे, कारण की खूप जास्त क्राऊड पण आहे इथं. आणि जेव्हा मॉर्निंगला येतात तर मॉर्निंगला ते 7 वाजेपासून ओपन असते आणि इव्हिनिंगला फक्त 7 वाजेपर्यंत असते असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं. सो तुम्ही अर्ली मॉर्निंग लवकर जा आणि तुमचा ड्रेस त्यानंतर अशा प्रकारे आमचं खूप सुंदर आहे. डीपली अँड डीपली. चलो बाय बाय. तर तुमचं जे काही ऑनलाईन तिकीट असतं ना, ते परत इथं स्कॅन केलं जातं आणि देन यू गुड टू गो अहेड. तर आमचं तिकीट स्कॅन झालं आणि आम्ही आता क्यूमध्ये थांबलेलो आहोत. तर इथं नंबर्स दिलेले आहेत, नंबर वाईज तुम्हाला पुढं जावं लागते. तर फायनली आमचा चान्स आलेला आहे आणि वी सॅट देअर परफेक्टली अँड वी एन्जॉयड इट ऑल द व्ह्यू. धडकन होतं ते. जय माता दी. ही जी माझी खिन्नाची ट्रिप होती ना, त्याच्यानंतर मला इतकं छान, इतकं पीसफुल वाटलं, इतकं रिलॅक्स वाटलं ना की खरंच नाही सांगू शकत. कारण की हे माझं एक म्हणतो ना आपण बकेट लिस्ट आहे. माझ्या खूप सारे लिस्ट आहेत की आय वॉन्ट टू व्हिजिट दिस, आय वॉन्ट टू. ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तुमच्या घडत चालतात. तर येस, जस्ट पुट युअर प्युअर इंटेन्शन आणि यू विल गो देअर लाईक डेरिकली. गॉड विल कॉल यू देअर. सो आम्ही जेव्हा खाली उतरलो ना, तर इकडं खूप सारं शॉपिंगसाठी तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतील. तिथं कॅफेटेरिया पण आहे, सो यू कॅन एन्जॉय द फूड ऑल्सो. छान छान वस्तू आहेत तिथं आणि मीन्स खूप सुंदर असं कलेक्शन आहे. तर रिअरली जे तुमच्याकडे नसेल ते तुम्हाला इथं मिळेल. तर येस, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू चॉईस यू कॅन चूज अँड गो फॉर द शॉपिंग. मला त्यांचं फ्रेमचं कलेक्शन खूप जास्त आवडलं होतं. खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन होतं जे की तुम्ही रेअरली बघणार. आणि एक वॉच होते, रिंग वॉच, तर ही मला तिथं बघायला मिळालं होतं. सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला बघायला मिळतील जे नवीन नवीन गोष्टी निघालेल्या असतात, तर दे हॅव ऑलरेडी देअर. तर अशा प्रकारे भूक तर लागलं होती, थोडंफार खायचं होतं कारण की जायचं होतं आम्हाला रूमला त्याच्यानंतर. सो मस्त आम्ही सँडविच वगैरे पण खाल्ले. आणि इथं तुम्हाला मसाज चेअर पण आहे. अँड हां, जे तुम्ही पूर्ण फिरतात ना, तिथले फोटोज पण तुम्हाला मिळतात. तर ते चार्जेस वगैरे घेतात. तर आम्ही काय केलं की एक फोटो घेतला होता, किरण बेदी यांनी आमच्यासोबत जे होते ते, आणि त्यांनी सगळे फोटो ते ऑनलाईन वगैरे तुम्ही सेव्ह करू शकता. आणि तुम्हाला ऑनलाईनही मिळतं, ते एक कार्ड मिळतं, ते स्कॅन करून तुम्हाला ते पे करावं लागते. तर तुम्हाला कोणते फोटो हवे ते अकॉर्डिंग तुम्हाला ते देतात. त्यानंतर आम्ही बाहेर निघाल्यानंतर शॉपिंग. येस, तर इथं गेलो आम्ही या दुकानामध्ये, पूर्ण कलेक्शन वगैरे बघितलं. खूप सुंदर असं कलेक्शन होतं. तर आम्ही इथं पूर्ण बघतो आहे की काय आहे
कसं आहे. तर चलो फिर. ये कपड़ा रहेगा ना 1950 वाला अशा प्रकारे याची शॉपिंग झाली. बघायला घुसली पैसा नाही ना तू. हॅलो, तर आमचं मस्त गिरनार बघून झालेला आहोत. आता आम्ही फायनली उतरला आहोत. आता आम्ही रूमला जाऊ. देन वी हाव टू गो टू अनदर प्लेस. आणि माझ्यासोबत मस्त हॉट लेडीज आहेत, तुम्ही बघू शकतात. ये नाही ये. नाही नाही This नाही one, दिख this दिख one. रहा है दोनों है. Yeah, this one, this तो one, गाईज आमचं तिघांचा पहिल्यांदा होता हा टूर. ये. गिरनार चढायचं होतं. अमेझिंग एक्सपिरियन्स. थँक्यू. आणि लेडीजने खूप मस्त शॉपिंग केलेली आहे. आमची किरण बेदी दिसत आहे ना, किरण बेदी. तर आम्ही किरण पूर्ण बेदी सोबत गेटच्या आहे बाहेर मी. निघालो आणि मी फॉरगेट केलं आपले किरण सेल्फी बेदी, स्टिक आहेत. yes. त्यांनी ना चीट दिलेली असते. तर तिथं त्यांनी ठेवलेलं असतं सेफ. तर मी परत ते घ्यायला गेले आणि यस रस्त्यावरती छोटासा मुलगा या राजसोबत होता. त्याच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यांनी त्याची स्टोरी सांगितली. रिलीज कर दो. आपको किसी ने डिब्बे में बंद किया तो नहीं किया हमने। How will 15 feel? में रखते थे, 15 में रखते रहे। ओह, तो क्यों कैरी करके रखा है ऐसे? क्यों रखा है इसमें? है ना, सब लोग झगड़ा करते थे। झगड़े करते थे तो तू ये झगड़े करती इसलिए बंद कर दिया यहाँ पे. बंद नहीं, हमारे पास बहुत सारे हैं। तो ये ऐसे क्यों रखा है इसमें? क्या रीजन है ऐसा पूछ रही हूँ. नहीं है तो नहीं है. ये क्यों सोया हुआ है? नाराज है. नाराज नहीं, नींद लगी है उसको। नींद लगी ठंड है. लग रही है ना, ठंड लगा तो स्वेटर नहीं पहनाया. स्वेटर में थी। स्वेटर भी आता है. पैसे नहीं तो इधर स्कूल में नहीं जाते नहीं। तो आंगनबाड़ी जाती हूँ। तो इनकी माँ है के चोरी की. इसकी माँ खो गई थी, ओह, तो तू तब से हम पाल रहे हैं। अयो कितना गो मस्त स्वीट. इसकी माँ खो गई थी। कहाँ मिला तुझे ये चूहा? ये इसकी माँ की तलाश कर रहे थे और रो रहे थे बहुत। ओह, बहुत रो रहे थे। गुड वन. इनको भी रिलीज कर दो मस्त. ठीक है. चिया भी है ना इसकी, चिया। चूया भी है. आहा, किधर रखा है चूया को? चिया की तो बच्चे हुई ना, अच्छा, चूया किधर गई फिर? घर पे। अच्छा, तो दोनों को लाए सिर्फ. बचपन में इतने छोटे छोटे थे तब इसकी माँ को ढूंढ रहे थे। अच्छा अच्छा है. चलो बाय बाय. बंदर इसके परेशान करते थे, अच्छा है. ओके ठीक है. चलो बाय बाय. ऐसे पत्ते मारते थे। हाँ. सो नाव लेट्स गो टू द रूम्स. बिफोर दॅट आय कीप हायड्रेट माय सेल्फ. तर मी मस्त गेले. इकडे आजूबाजूला भरपूर सारे स्पॉट आहेत, तुम्ही ते एक्सप्लोर करू शकतात. आणि त्याच्यानंतर मी आता रूमकडे जात आहे. तर ही आमची गोरक्षनाथ आश्रमाची पूर्ण बॅक साईड आहे. तर तुम्हाला जर कुठं पुढं द्वारकाला वगैरे जायचं असेल तर 4ला एक बस असते. तर ते अनफॉर्च्युनेटली आमची मिस झालेली होती, कारण की मला लेट झालं होतं थोडं. तर आश्रमामध्ये मी एंट्री केली त्यापूर्वी मी जेवण करून घेतलं आणि ऑटोवाल्याला बोलवून घेतलं आम्ही गेटच्या समोर खाली, बिकॉज आम्हाला बस स्टॉपला सोडायला सांगायचं होतं म्हणून. आता आम्ही मस्त निघत आहोत गाईस. हळू बोलायचं, सॉरी. आम्ही ना निघत आहोत. आमचं सामान पण रडाई आहे. आता आम्ही मस्त एका छान छान डेस्टिनेशनला चालला आहोत. तर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. तर परत एकदा आश्रम बघून घ्यायचं. हां, समोर गिरनार पर्वत दिसतो छान, यू नो, भारी आहे ना. सो गाइज, हमारा लेडी गागा हॉट सेक्सी लेडीज लॉक लगा रही है किरण बेदी. गाइज, तुम्हाला जर फ्रीमध्ये किरण बेदी बघायची असेल, बघा माझ्यासोबत किरण बेदी फिरते. एक नंबर स्वॅग. With the Lord's memories, we check out this room and now we are going for the Porbandar. किरण बेदी बघा, किरण बेदी. See you in the next vlog. Till then, bye bye. Take care. Thank you so much for watching this video. Spread love. Thank you.